कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सगळ्यांनी खरंच काय होईल का? ऑफकोर्स एकदा का संशय आला ना मनात, तर संशय हिऱ्यालाही कापू शकतो, सोन्याचा नाश करू शकतो, माणसाला राक्षस बनवू शकतो, बर्बाद करू शकतो। आणि एकदा का संशय मनात आला तर आपल्याला पुढे काहीच करायची गरज नाही। बघू मग ती मूर्ख मुलगी या सगळ्यातून बाहेर पडायला काय करते ते। इथे काय करतोस? काय काम आहे? मला ते 2 दिवसाची सुट्टी पाहिजे होती। अच्छा, सुट्टी पाहिजे तर मेल करावा लागेल। आता तू ऑफिसर आहेस ना, प्रोडक्ट मॅनेजर, मग मेल करावा लागेल। ठीक आहे, डोंट वरी, यावेळेस मी करेन मेल तुझ्या वतीने, पण नेक्स्ट टाइम तुला सगळी प्रोसेस मेलवर करावी लागेल। जमेल ना? येतो। ह्याला का अकललं? कारण आपल्याला गरज नाहीये त्याची, उलट आपल्या कामात अडथळा बनला असता हा। इनफॅक्ट मीच त्याला 2 दिवस खोलीत कोंडून ठेवणार होते, पण आता त्याच्या मनात आलंय घरी जायचं तर जाऊ दिलं। वाचला बिचारा। अस्मी, तुला एक गोष्ट सांगू? तुला माहिती आहे का, सारंगच्या रूम मध्ये आता जे दूध नेलंय ना, त्यात गुंगीचं औषध टाकलंय। एकदा का सारंग ते दूध प्यायला की आपलं काम झालं। का केलंस तू? का केलंस सगळे? तू दुधाचा ग्लास अस्मीने आणून ठेवला होता म्हणून केलंस ना? काय जेलसी वाटली? ते अस्मीसारखं वागणारच तू आता? नाही, तिला वाटू शकते, मला माहिती आहे तिला वाटेल। तुला पण जेलसी वाटली? मैत्रीण असतो तू माझी, तुला समजायला हवं होतं ना। तुझ्यावरचा विश्वास उडेल ना माझा सावली, तिच्यासारखं वागायला नको जाऊ। अगं बोल ना, गप्प गप्प काय सावली, बोल ना। मी वेडा वाटतोय तुला? ठीक आहे, नाही बोलायचं ना तुला? नाही बोलायचं ना? नको बोलू। माझ्या आजूबाजूला पण फिरायचं ना? निघ सावली, जा। मी म्हटलं ना आजूबाजूला फिरायचं नाही, अगं जा, निघ सावली। तुला माहितीये का, सारंगच्या रूम मध्ये आता जे दूध नेलंय ना, त्यात गुंगीचं औषध टाकलंय। एकदा का सारंग ते दूध प्यायला की आपलं काम झालं। तुझ्यावरचा विश्वास उडेल ना माझा सावली, तिच्यासारखं वागायला नको जाऊ। माझ्या आयुष्यात काय होतंय विठ्ठला? मी काय करायला गेले होते आणि काय घडून बसलंय? मला मान्य आहे, भैरवी माईंना दिलेल्या शब्दामुळे मी सारंग सरांची बोलू शकत नाहीये, त्यामुळे त्यांचं माझ्यावर नाराज होणं स्वाभाविक आहे। पण आज ते म्हणाले की मी त्यांना त्यांच्या अवतीभोवती नको आहे।
मी काय करू या घरात राहून? मी काय करू? नाही तर त्यांना माझा इतका त्रास होत असेल ना, तर मला या घरातून निघून जावं लागेल. माझ्या आजूबाजूला पण फिरायचं ना. निघ, सावली जा. सारंग सर, मी तुमच्याशी का बोलत नाहीये ह्याचं कारण मी पत्रात लिहिलं आहे. तुम्ही पत्र वाचून ते समजून घ्या. माझ्या शांत राहण्याचा, तुमच्याशी न बोलण्याचा तुम्हाला त्रास होतोय मला माहिती आहे, पण आता नाही देणार मी त्रास. मी निघून जाईन इथून. थांब, तू तिच्यावर लक्ष ठेव. I'll figure out. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.